बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण आहे आणि माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट मिळालेली आहे। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेंवर गोळी झाडल्याचं समितीने मान्य केलंय। आधी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळ्या मारल्या, मग सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी अक्षयवर गोळी झाडल्याचा निर्वाळा सुद्धा केलाय। आणि या संदर्भात आणखी अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, समितीकडून काय स्पष्टीकरण आलंय? नक्की जर पाहायला गेलं तर हे संपूर्ण जे आहे ते बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आहे, ज्यातील आरोपी अक्षय शिंदे जे आहेत त्यांच्यावरती गोळी झाडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट जी आहे ती मिळाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पोलिसांनी संरक्षणात अक्षय शिंदेवरती गोळी झाडल्याचं निवृत्त न्यायाधीशांच्या या चौकशी समितीनं मान्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आधी अक्षय शिंदेने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळ्या झाडल्या, मग सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी अक्षयवरती गोळ्या झाडल्याचा जो निर्वाळ आहे तो सध्या करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला संरक्षणात पोलिसांनी गोळ्या झाडल्याचं जे निष्पन्न आहे ते सध्या झालेलं आपल्याला माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत असलेली आपल्याला। नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।